नागपूर शहरात अल्पवयीन मुलींसोबत छेडछाडीच्या घटना थांबण्याचं काही नाव घेत नाहीत। आता पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 14 वर्षाच्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे। नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाणे परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून एका 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा एक युवक सतत पाठलाग करत होता आणि तिला त्रास देत होता। पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार आरोपीनं तिला सतत त्रास देणं ही सवय बनवली होती। अखेर त्रस्त झालेल्या विद्यार्थिनीनं संपूर्ण प्रकाराची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली। त्यानंतर पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 21 वर्षीय आरोपी शेख इलियास शेख महमूद याला अटक केली आहे। आरोपी हा यशोधरा नगरातील मेहंदीबाग परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे। दरम्यान या घटनेमुळे नागपूर शहरात वाढत असलेल्या छेडछाडीच्या घटनांबाबत पुन्हा चिंता व्यक्त केली जाते। वारंवार समोर येणाऱ्या अशा घटनांमुळे पालकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। सदर आरोपी पीडित मुलीला अल्पवयीन मुलीला टू व्हीलर गाडीने वारंवार पाठलाग करून तिला त्रास देत होता। अशा फिर्यादीवरून आम्ही नमूद आरोपीचा शोध घेतला आणि त्या ताब्यात घेतलेला आहे। अटक करण्यात आलेली आहे। पुढील चौकशी चालू आहे। पीडित मुलीचं वय आहे 14 वर्ष आणि आरोपीस त्याच्या राहत्या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेले आहेत।